हालेलुया हालेलुया. आपण वचन वाचू योग 35 अध्याय 6 ते 8. वचन काय सांगत आहे की तू पाप केले तर देवाची काय जाते, तुझे अपराध बहुत असले तर त्याचे काय बिघडणार, तू धार्मिक असलास तर तू त्याला काय देणार, तुझ्यापासून त्याला काय मिळणार, तुझ्या अधर्माचे फळ तुझ्यासारख्या मानवालाच बाधेल, तुझ्या धर्माचे फळ मानव संततीलाच लाभेल. बायबल काय सांगत आहे की तू पाप केले तर देवाचे काय जाते आणि तुझे अपराध बहुत असले, म्हणजे तुझी पाप पुष्कळ जरी असली तरी मात्र तुझ्याद्वारे देवाचं काही बिघडणार नाही. तर म्हणजे बिघडणार आहे ते आपलं. बघा, आपण पापी असलो या आपण पवित्र असलो तरी पवित्रतेचं प्रतिफळ, धार्मिकतेचं प्रतिफळ सुद्धा आपल्यालाच मिळणार आहे आणि आपण वाईट ते जीवन जगणार, या दुष्कर्म करणार, पाप करणार तर पापाचं प्रतिफळ सुद्धा आपल्यालाच भोगायला मिळणार आहे. मानव संततीलाच ते लाभणार आहे, म्हणजे कर्म कोणाला सुटत नाही. आपण ज्याप्रमाणे कर्म करणार त्याप्रमाणेच आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे. जसं आंब्याच्या झाडाला आंबेचे चिकूया फणस येत नाही, त्याप्रमाणेच आपणही जशी कर्म करणार आहोत त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये ते प्रतिफळ प्राप्त होणार आहे. म्हणून बायबल आज आपल्याला शिकवत आहे की आपल्याला चांगली कर्म करायची आहेत. अगदी पवित्रतेमध्ये, धार्मिकतेमध्ये वाढण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे की ज्याच्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करणार, साऱ्या बंधनातून प्रभू आपल्या लोकांची सुटका करणार. पण जर आपण पाप करत राहणार तर त्याद्वारे आपला नाश होणार. बायबल सांगते तू ज्ञानी असलास तर तू जर ज्ञान देवाकडून मिळविलं तर त्या ज्ञानाचा फायदा तुलाच होणार आहे. शलोमोन राजाने जसं ज्ञान मिळविलं, 1 राजा 3 ते 15 वचनापर्यंत त्याने देवाकडे ज्ञान मागितलं. ज्या वेळेला तो गिबोन या ठिकाणी झोपलेला होता त्यावेळेला परमेश्वराने रात्री त्याला स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि त्याला म्हटलं की तुला काय पाहिजे ते तू माझ्याजवळ माग, तुला हवा असलेलं वर तू माग. तेव्हा या शलोमोनाने परमेश्वराला म्हटलं, हे प्रभू तू मला माझ्या बापाच्या गादीवर राज्य म्हणून नेमलेलं आहेस. चालचणूक कशी ठेवावी, लोकांचा कारभार कसा सांभाळावा मला काहीच ज्ञान नाही, मला अक्कल नाही, मला समज नाही. तर या सर्व लोकांचा योग्य रीतीने न्याय करण्यासाठी हे प्रभू तू मला सावधान चित्त दे, विवेक बुद्धी दे. आणि याद्वारे परमेश्वर पिता त्याच्यावर प्रसन्न झाला की त्याचं वय छोटं होतं आणि अगदी त्याने देवाकडे धन दौलतही मागितली नाही की माझ्या शत्रूंचा नाश होऊ दे, अशा प्रकारे देवाला सांगितलं नाही. तर देवाकडे ज्ञान मागितलं आणि ते पण लोकांच्या कल्याणासाठी, लोकांना योग्य तो न्याय देण्यासाठी. म्हणून परमेश्वर पिता त्याच्यावर प्रसन्न झाला आणि देवाने त्याला म्हटलं तू चांगलं ते मागितलेलं आहे, हे ज्ञान मी तुला देणार आणि एवढं ज्ञान की तुझ्यासारखं ज्ञान कोणाकडे नसणार. आणि शलोमोनाला देवाने भरपूर ज्ञान दिलं. एवढ्या ज्ञानाने तो भरला गेला की ज्या वेळेला 1 राजा 10 अध्यायामध्ये शब्बाची राणी कुठे प्रश्न घेऊन त्याच्याकडे आले, कठीण प्रश्न, परंतु त्याने ज्या काही गोष्टी ज्ञानाने आपल्या घरामध्ये बनवलेल्या होत्या त्या जेव्हा तिने पाहिल्या तेव्हा ती गांगारून गेली, गोंधळून गेली आणि जे प्रश्न विचारण्यासाठी आलेली होती ते प्रश्न पण ती विचारू शकली नाही. कारण देवाने दिलेलं ज्ञान आणि या ज्ञानाद्वारे त्याने केलेल्या गोष्टी ती पाहून थक्क झाली, तिचं मन बदललं, तिचं परिवर्तन झालं. म्हणून देवाने या शलोमोनाला भरपूर ज्ञान दिलेलं होतं आणि त्या पलीकडे परमेश्वराने त्याला धन संपत्ती दिली. एवढं धन देवाने दिलं की 1 राजा 10 ते 21 वचनात त्याच्या काळामध्ये कोणी चांदीला विचारत नव्हतं आणि शत्रूंचा नाश व्हावा अशी त्याने प्रार्थना केली नाही. पण देवाने अशा प्रकारे त्याच्या राज्यामध्ये शांतता ठेवली की बाजूनी त्याला स्वस्थता दिली. कोणाही माणसाची हिंमत नव्हती शलोमोनाबरोबर लढाई करण्याबाबतीत. सर्व ठिकाणी एक शांतता, मित्रत्वाचं नातं होतं. सर्व
छान शांतीचं जीवन जगत होता, लोकांकडून त्याला सहाय्य मिळत होतं. अशा प्रकारे परमेश्वराने या शल्मोनाचा उद्धार केला, त्याला भरपूर ज्ञान दिलं, धन दिलं आणि मान पण दिला. म्हणून वचन काय सांगत आहे, तू ज्ञानी असला तर तुझं तुला, तू धार्मिक जीवन जगलास तर या धार्मिकतेचं प्रतिफळ तुलाच मिळणार आहे. आणि शल्मोनाने देवाकडे ज्ञान मागितलं, म्हणून देवाने त्याला भरपूर प्रमाणात ज्ञान केलं आणि त्याद्वारे त्याचं कल्याण झालं. पुढे बायबलचा मुद्दा आपल्याला शिकवत आहे योग या पुस्तकामध्ये की तू जर पाप केलं तर त्या पापाचं प्रतिफळ पण तुलाच भोगावं लागणार आहे. तू पापामध्ये पडला, तू वाईट रीतीचं जीवन जगला तर त्या कर्माचं पण प्रतिफळ तुझ्याच माथी येणार आहे. कारण कर्म कोणाला सुटत नाही. चांगली कर्म करा, वाईट कर्म करा, मृत्यूनंतर दोन्ही बरोबर येतात. चांगली कर्म जास्त असली तर या चांगल्या कर्माद्वारे मनुष्य देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गामध्ये, अनंतकालिक जीवनामध्ये प्रवेश करतो. पण जर वाईट कर्म अधिक असली तरी वाईट कर्मही त्या मानवाच्या बरोबर येतात आणि त्याद्वारे तो नरकामध्ये, अग्नीमध्ये टाकला जातो, अधोलोकामध्ये. म्हणून प्रभू आज आपल्याला जणू हे जाणून देत आहे की चांगली कर्म करा, कारण कर्म कोणाला सुटत नाही. वाईट कर्म करणार तर त्याचं प्रतिफळ फिरून फिरून ते आपल्याच माथी येणार. हालेलुया, हालेलुया. जसं की बघा शास्त्र या पुस्तकामध्ये, शास्त्र 1 अध्यायामध्ये 1 ते 7 वचनापर्यंत, ज्या वेळेला यहोशवाच्या मृत्यूनंतर इस्रायल लोकांनी परमेश्वराला विचारलं की या लोकांवर जे आमचे शत्रू आहेत, या शत्रूंवर कोणी लढाई करून जावं, पहिला कोणी त्यांच्यावर स्वारी करावी, यहुदाने का? आणि त्यावेळेला परमेश्वराने म्हटलं की तुम्ही जा त्यांच्या बरोबर लढाईसाठी. आणि जेव्हा हे लोक लढाईसाठी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की जो अदोनी बेचक होता, हा लोकांची मात्र हाताच्या बोटाची अंगठी कापायचा आणि त्याद्वारे तो त्यांना मारहाण करत होता. अशा प्रकारे या गोष्टी तो करत होता. त्यावेळेला बेजनी या ठिकाणी लोकांनी त्याला पकडलं आणि त्याद्वारे त्यांना असा मार दिला की त्याच्याद्वारे त्याच्या पण हाताचे अंगुठे कापण्यात आले. जेव्हा त्याच्या हाताचे अंगुठे कापण्यात आले तेव्हा त्याने काय म्हटलं की मी पण अशाच प्रकारे करत होतो. माझ्याही मेजावर 70 लोक होते, 70 सरदार होते आणि ते लोकांचे कापलेले अंगठे, त्याचे तुकडे मोजत असत. एवढे लोक त्याने ठेवलेले होते की लोकांचे कापलेले या बोटाचे किंवा अंगठ्याचे तुकडे मोजण्यासाठी. आणि तो काय म्हणत आहे, जसं मी केलं तसं माझ्या करणेचं फळ मला पण मिळालेलं आहे. ज्या लोकांच्या बाबतीत मी ज्याप्रमाणे वागलो किंवा त्यांचे हाल केले, जसे त्यांच्या हाताचे अंगुठे कापले, त्यांचे तुकडे केले, तसे आज माझी परिस्थिती झालेली आहे. त्याचे पण तसेच हाल करण्यात आले, त्याच्या पण हाताच्या अंगुठे कापण्यात आले, बोट कापण्यात आली. तो म्हणत आहे स्वतः त्या ठिकाणी की माझ्या करणेचं फळ देवाने मला दिलेलं आहे. मी जसं केलं तसंच माझ्या वाट्याला आलं. जे पेरतो ना तेच उगवलं जाते. म्हणून प्रभू आज या वचनाद्वारे आपली कान उघडणी करत आहे की आपल्याला कशा प्रकारचं जीवन जगायला हवं. जर आपण वाईट करणार तर वाईट प्रतिफळ आपल्या पदरामध्ये पडलंच जाणार. कारण प्रभू म्हणत आहे जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. यज्ञेल 18:4 वचनात, जसा बापाचा जीव तसा पुत्राचा जीव माझा आहे आणि जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. प्रभू म्हणत आहे सगळे जीव माझे आहेत, बापाचा असो, मुलाचा असो, कोणाचा किंवा असो, सर्व जीव माझे आहेत. कारण सर्व मानव जातीला घडविणारा तोच आहे. इर्मया 32:27 वचनात परमेश्वर म्हणतो मी सर्व मानव जातीचा देव आहे, मला उघड असं काही आहे काय? प्रभू म्हणतो सर्व लोकांचा मी देव आहे, सर्व मानव जातीला घडविणारा मी आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो, तो ख्रिस्ती, परराष्ट्रीय, श्रीमंत, गरीब, छोटा मोठा, काळा गोरा, कोणी घेऊन असो, प्रभू म्हणतो सर्वांना घडविणारा मी आहे. आपला निर्माण करते एकच आहे, परमेश्वर पिता. आणि तो म्हणते मला अवघड अशक्य असं काहीच नाही, सर्वांना घडविणारा तो आहे. म्हणून प्रभू म्हणते सर्व जीव माझे आहेत, पण जो जीवात्मा पाप करेल तो मरणार आहे. जो पाप करणार त्याला त्याच्या कर्माद्वारे मरावंच लागणार आहे. चांगलं केला
ज्याद्वारे प्रभू हर संकटातून माणसाला वाचवितो. पण जेव्हा मनुष्य वाईट करतो तेव्हा त्याला वाचण्याची संधी मिळत नाही, तेव्हा तो वाचविला जात नाही. म्हणून प्रभू आज आपल्याला शिकवते की चांगली कर्म करायची आहेत. कारण उपदेशकाठ त्या 8 वचनात मरण हा एक संग्राम आहे आणि त्याच्यातून कोणी सुटणार नाही, मरणातून कोणी वाचणार नाही. तो संग्राम आहे. आपल्या प्रत्येकावर मरणाचा पक्का शिक्का मारलेला आहे. त्यातून सुटणं फार कठीण आहे. परंतु पुढे महत्वाचं वचन काय म्हणत आहे? दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करत नाही. दुष्कर्म म्हणजे पाप जो मालक अर्थात आपण मनुष्य, की जर आपण दुष्कर्म करणार, या पापावर आपली भिस्त ठेवणार. बऱ्याच वेळेला माणसाला काय वाटते, मी वाईट केलं तर मला आनंद मिळतो किंवा मला बरं वाटते आणि या स्वतःच्या मनाच्या समाधानाकरिता किंवा बरेपणाकरिता मनुष्य नेहमी वाईट करत राहतो, पाप करत राहतो. पण त्यानंतर काही कालानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे ह्याचं कोणालाच विचार नसतो. म्हणून मनुष्य फक्त पापच करत राहतो. परंतु या पापाद्वारे बायबल सांगते बचाव होणार नाही. दुष्कर्म आपला बचाव करणार नाही. जणू पाप करणारा मनुष्य त्या पापाचा मालक बनला जातो आणि हेच दुष्कर्म, हेच पाप त्या मालकाचा, त्या मानवाचा बचाव करत नाही. दुष्कर्माद्वारे कोणी वाचलं जात नाही. मत्ते 26 अध्यायामध्ये पाहतो की ज्या वेळेला जुदासने प्रभूला धरून देण्याचा निर्णय घेतला, त्याने शास्त्री परीक्षी लोकांच्या हातामध्ये हात दिला. मत्ते 26 अध्यायामध्ये त्याने जाऊन म्हटलं, मी जर त्याला धरून दिलं तर तुम्ही मला काय द्याल? प्रभूवर पैसे मिळविण्याचा त्याने प्रयत्न केला आणि तो त्याला म्हणत आहे की तुम्ही मला काय द्याल? ते तर अगोदरच प्रभूला मारण्यासाठी पाहत होते, पण त्यांना कुठून संधी मिळत नव्हती. आणि आता जुदास त्यांच्या जवळ गेलेला आहे, तेव्हा शास्त्री परीक्षी लोकांना चांगली संधी चालून आली की आता आमचे मार्ग मोकळे झाले. तेव्हा त्यांनी जुदासला म्हटलं, आम्ही तुला 30 रुपये तोलून देऊ. आणि 30 रुपयाच्या मोहापायी मत्ते 26 अध्याय 14 वचनापासून तो प्रभूला धरून देण्याची संधी पाहू लागला. शेवटी शेवटल्या भोजनामध्ये प्रभूने आपल्या 12 शिष्यांचा समावेश केला, कारण प्रभूला माहित होतं माझी वेळ आलेली आहे. प्रभू आपल्या शिष्यांना म्हणत आहे, तुम्हातले एक जण मला धरून देणार. या भोजनात बसलेले असताना तेव्हा प्रत्येक जण प्रभूला म्हणत आहे, प्रभूची मी तर नाही. जुदासने म्हटलं, गुरुची मी तर नाही. प्रभूने म्हटलं, होय तूच मला धरून देणार आहेस. प्रभू त्याला पुढे म्हणत आहे की जो मला धरून देणार त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरं झालं असतं, परंतु जुदासने त्याकडे लक्ष दिलं नाही. प्रभू स्वतःच्या बचावासाठी त्याला म्हणाले नाही. प्रभूला माहिती आहे या शास्त्रलेखाप्रमाणे मी मरणार आहे, पण मी मेलो तरी पुन्हा उठणार आहे. कारण प्रभूने मेलेल्याला जिवंत केलेले होतं, तर त्याला कोण मारू शकतो? योहान 11 अध्यायामध्ये लाजर कबरेत गेलेला होता, मरून 4 दिवस झालेले होते. त्या लाजराला प्रभूने नुसती हाक मारून 4 दिवसानंतर जिवंत केलेलं होतं. तर या जीवनदान देणाऱ्या प्रभूला कोण मारू शकतो? तो जीवित देव आहे, जिवंतांचा देव आहे आणि त्याला कोण मारू शकतो? पण तरी ते या जुदाच्या ध्यानामध्ये आलं नाही. प्रभू जण त्याला समजावत आहे, बघ मी तर मरेन पण पुन्हा उठेन, पण तुझं काय? पण त्याला इतका पैशाचा मोह लागलेला होता, सैतानाने त्याच्या मनात कार्य केलेलं होतं, त्यामुळे त्याने माघार घेतली नाही. जे कर्म करावयाचं होतं प्रभू विरुद्ध ते करण्यासाठी शेवटी त्याने पाऊल उचललं आणि त्यांनी प्रभूचं चुंबन घेऊन या मारेकऱ्यांना किंवा जे कामगार होते त्यांना खूण दिली की बघा हाच तो आहे ज्याचं मी चुंबन घेणार आहे, त्यालाच तुम्हाला धरायचंय. आणि शेवटी त्यांनी ते केलं आणि प्रभूला धरून दिलं. जेव्हा प्रभू शिक्षा पात्र झाले तेव्हा जुदासला कळालं मी केलं ते फार वाईट केलं. कर्म केल्यानंतर त्याला कळालं की मी केलं ते फार वाईट केलं. अगोदर प्रभूने समजूत दिली पण ती समज त्याच्या डोक्यात आली नाही. म्हणून त्यानंतर जेव्हा सैतान त्याच्यातला निघाला, त्याच्यातून जे करावायचं होतं सैतानाला ते करून घेतलं आणि मग सैतान त्याच्यातला निघाला, तेव्हा त्याला भान आलं की मी केलं ते फार वाईट केलं. वेळ गेल्यानंतर वेळ होती तोवर स्वतःमध्ये सुधारणा केली नाही की हे वाईट आहे ते मी करणार नाही. भले मला पैसे नको, पण या प्रभूने तर माझं काहीच वाईट केलं नाही, मग मी त्याच्या विरुद्ध का जाऊ? अशा प्रकारे जुदाच्या ध्यानामध्ये मनामध्ये आलंच नाही, कारण सैतान
जाऊन त्याने गळफास घेतला, आत्महत्या केली, स्वतःच्या जीवनाचा नाश केला. अगोदर प्रभूमध्ये जीवन जगणाऱ्या सर्व काही अनुभवलेलं होतं, पण आता जाऊन आत्महत्या करत आहे, गळफास घेत आहे, कारण आता त्याला कुणाद्वारे बचाव नव्हता. प्रभूकडे ना वळू शकत शास्त्री पुरुष लोकांकडे गेला, मंदिराकडे गेला. तेव्हा त्याने म्हटलं की मी निर्दोष जीवाला धरून दिलंय. त्याने पण म्हटलं आता तुझं तूच पाहून घे, आम्हाला काय करायचंय. शेवटी त्यांनी त्याचे मार्ग मोकळे केले प्रभूला धरून देण्यासाठी. पण जाळ्यात कोण अडकला? जुदास. प्रभूचा मृत्यू होण्याअगोदर जुदासच मरण पावला. त्याचाच नाश झाला. तो एक शापित बनला गेला. परंतु प्रभू मेले, पुन्हा उठले गेले. युगानुगासाठी प्रभू पुनरुत्थित जिवंत झाले. म्हणून प्रभू आज आपल्याला शिकवत आहे की आपण जसं करणार तेच आपल्या वाट्याला येणार. जुदासचा या पापाद्वारे, दुष्कर्माद्वारे बचाव झाला का? शेवटी स्वतःचा जीव गमावून बसला. शास्त्री परुष लोकांची वाट त्याने मोकळी केली, पण याच्या जीवनाची वाट लागली. म्हणून आज प्रभू आपली कान उघडणी करत आहे, आपण काय करत आहोत. बऱ्याच वेळेला पैशाच्या मागे किंवा अनेक वस्तूंच्या मागे मनुष्य इतका लागला जातो की त्याच्याद्वारे स्वतःच्या जीवनाचा नाश होणार आहे, स्वतःचं जीवन संपणार आहे किंवा मृत्यूनंतर नरकात टाकले जाणार आहे. ह्याचा पण कोणाला विचार नाही किंवा कोणाला भान नाही. या युगामध्ये, या जगामध्ये आपण पाहतो की जो तो मनुष्य प्रत्येक पैशामध्ये, इतर गोष्टींमध्ये गुंतलेला आहे, मोहाला, पापाला बळी पडत चाललेले आहे. म्हणून बायबल, पवित्र शास्त्र आज आपल्या लोकांना शिकवत आहे की आपल्याला कर्माकडे लक्ष लावायचंय. आयुष्यभर आपण पैसा मिळवितो, धनाच्या मागे लागतो, अनेक वस्तूंच्या मागे लागतो, मुलाबाळांच्या मागे, संसाराच्या मागे, घरादाराच्या मागे किंवा इतर जागतिक गोष्टींमध्ये आपण गुंतले जातो. मनुष्य जन्मल्यापासून तर माणसाचा मृत्यू होईपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्या जवळ घेऊन बसत असतो. पण मृत्यूनंतर काय बरोबर नेणार आहेत? पैसा किंवा धनदौलत या कोणती वस्तू आपण बरोबर नेणार आहोत का? नव्हे. पृथ्वीचं पृथ्वीलाच देऊन जावं लागणार आहे. फक्त आपली कर्म आपल्या बरोबर येणार आहे. मुलं बाळ असो या कोणी मनुष्य आपल्या जीवाचा असो, तो फक्त एक स्मशानभूमीपर्यंत किंवा दफनभूमीपर्यंत सोडवायला येतो, त्या पलीकडे येत नाही. त्या पलीकडे बरोबर आपल्या कुणीच येणार नाही. भले जीवाचे जरी मुलं बाळ असली, जीवाची एखादी पती पत्नी जरी असली, तरी सुद्धा ते नातं फक्त तिथपर्यंतच असते, रस्त्यापर्यंत किंवा त्या स्मशानभूमीपर्यंत किंवा दफनभूमीपर्यंत, त्या पलीकडे नाही. आपल्यालाच फक्त जायचंय आणि आपल्या बरोबरही आपण काही घेऊन जाणार नाही. जे कमावलेलं आहे, मिळविलेलं आहे, माझं केलेलं आहे, हे सगळं इथेच ठेवून जावं लागणार आहे आणि फक्त जाणार आहे ते आपली कर्म, चांगली या वाईट, तीच आपल्या बरोबर जाणार आहेत. म्हणून पवित्र शास्त्र आज आपल्याला शिकवत आहे आपल्या कर्माकडे लक्ष द्या, कारण आयुष्यभर या कर्माकडे माणसाचं दुर्लक्ष असते. पण जेव्हा तो खाटेमध्ये आजाराने पडला जातो तेव्हा त्याला समजते मी आयुष्यात काय केलं, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आता प्रभू वचनाद्वारे जर आपल्याला शिकवत आहे तर त्याकडे आपल्याला लक्ष लावायचंय, पूर्ण आपली कर्म सुधारायची आहेत. कर्माकडे आपल्याला लक्ष लावायचं. त्या निर्मया 7:3 वचनात तुम्ही आपली कृती, आपले मार्ग सुधारा. कोणत्या मार्गाने आपण वाटचाल करत आहोत, कोणत्या कर्माकडे आपले जीवन वळालेलं आहे, त्याकडे लक्ष लावा. कारण दुसऱ्याने आपल्याला सांगण्यापेक्षा की आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत, यापेक्षा आपल्या स्वतःला माहिती आहे आपण किती चांगले आहोत, किती वाईट आहोत, किती चांगलं करत आहोत, किती वाईट रीतीचे जीवन जगत आहोत, हे आपल्या स्वतःला माहिती आहे. स्वतःची ओळख स्वतःला आहे. म्हणून आज स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं. नेहमी आपण या जगाकडे पाहतो, हा असा करतो, ती तशी करत आहे, पण आपण कसे करतो, आपण कोणत्या मार्गाचं जीवन जगत आहोत, आपण कोणत्या कर्माकडे वळत आहोत, ह्याच्याकडे आपलं लक्षच नसते. आयुष्यभर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून प्रभू आज आपल्याला म्हणत आहे स्वर्गीय राज्यात जायचंय तर चांगली कर्म आपल्यातून व्हायला हवे. आपलं जीवन एक पवित्र असायला हवं की ज्याच्याद्वारे प्रभू आपला उद्धार करणार, प्रभू आपलं कल्याण करणार, प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. चांगल्या कर्माद्वारे नेहमी चांगलं होते आणि वाईट कर्माद्वारे वाईट ते घडलं जाते. जर आपण चांगलं करणार तर प्रभू आयुष्यभर आपल्या जोडीला राहणार. कारण चांगल्याला देव साथ देतो, वाईटाला देव साथ देत नाही. आणि आपण चांगलं केलं आणि कोणी आपलं वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाईट होणार नाही. कारण पेत्राचे पहिले पत्र 3:13 वचनात तुम्ही चांगल्याच्या असता
कोण? आपण जर चांगलं करत आहोत तर आपलं वाईट कोणीच करू शकत नाही, कारण देव चांगल्याची बाजू घेतो, वाईटाची नाही. आणि प्रभूने आपली नेहमी बाजू घ्यावी, नेहमी प्रभू आपल्या बाजूने उभे राहावे. यासाठी आज आपल्याला चांगल्या कर्माकडे वळायचंय. प्रभू आज आपल्या प्रत्येकाला पाचारण करत आहे चांगलं ते जीवन जगण्यासाठी. प्रभूने आयुष्यभर चांगलं केलं म्हणून प्रभूचं वाईट करणाऱ्यांचं वाईट झालं, पण प्रभूचं ज्याने वाईट केलं तो प्रभू आजही जिवंत आहे. त्या प्रभूने ज्या नावाद्वारे सुद्धा अनेक ठिकाणी चमत्कार घडले जातात, त्या प्रभू येशूकडे प्रत्येक गुडघा टेकला जातो. त्या प्रभूच्या नावामध्ये एक सामर्थ्य आहे. प्रभूचं नाव उच्चारिता सर्व दुष्ट शैतानी शक्ती सुद्धा पळ काढते, तर कठीण बंधन सुद्धा तुटली जातात. इतकं सामर्थ्य प्रभूमध्ये, त्याच्या शब्दामध्ये आणि त्याच्या नावामध्ये. म्हणून प्रभू आज आपल्याला एक धडा, एक शिकवण देत आहे, एक कित्ता घालून देत आहे की जसं मी जीवन जगलो त्याप्रमाणे तुम्ही पण करा. चांगली कर्म करत असताना वाईट होणार, कोणी पाठीवर येऊन शाबासकी देणार नाही की वा तुम्ही चांगलं करत आहात. जग दुनिया वाईटाला साथ देत आहे पण चांगल्याच्या विरुद्ध आहे. पण प्रभू आज आपल्याला म्हणत आहे तुम्ही चांगलं करणार तर मी पाठीशी तुमच्या उभा राहणार आणि स्वर्गीय राज्यामध्ये आपल्या पाठीवर शाबासकीचा हात मिळाला जाणार. आणि आपल्याला कळणार पण नाही अशा परिस्थितीमध्ये प्रभू आपल्याला सहाय्य करणार, मदत करणार, तो कधीच आपल्याला टाकणार नाही. वाईट कर्माद्वारे माणसाचा नाश होतो, जसं की यशा 38 अध्यायामध्ये हिजकिया राजा मरावास टेकलेला होता. यशा संदेशाच्या द्वारे त्याला सांगण्यात आलं की तो आता मरणारच, तर आपल्या घराची निर्वाह कर. देवाकडून आलेला संदेश त्याचा मृत्यूचा. परंतु हिजकियाने देवाला काय म्हटले, प्रभू मी सात्विक आणि सरळतेचं जीवन जगलेले आहे, माझ्या चांगल्या कर्माची तू आठवण कर. आणि देवाने त्याच्या चांगल्या कर्माची आठवण केली. पुन्हा यशाला पाठवले, जा आणि हिजकिया राजाला सांग की परमेश्वर तुझं 15 वर्ष आयुष्य वाढवत आहे. आणि शेवटी या हिजकिया राजाचं 15 वर्ष आयुष्य वाढविण्यात आलं. मरण आलेलं, दिवस ठरलेला होता मृत्यूचा, पण तरी देवाने आपला निर्णय बदलला आणि जिथे मृत्यू होता तिथे 15 वर्षाचं आयुष्य त्याला दिलं. कारण काय, त्याची चांगली कर्म. या सात्विकतेच्या जीवनाद्वारे तो देवाला सांगू शकला की प्रभू माझ्याकडे जरा लक्ष लावा ना, मी एक चांगलं जीवन जगणारा मनुष्य आहे. त्याला देवाला सांगावं लागलं नाही प्रभू मला मृत्यू नको, मला जिवंत ठेव, मला जगायचं नाही. हे शब्द त्याने उच्चारले नाही, फक्त काय सांगितलं, माझ्या चांगल्या कर्माची आठवण कर, माझ्या चांगुलपणाची देवा तू आठवण कर. आणि देवाने त्याच्या चांगल्या कर्माकडे लक्ष दिलं, त्याद्वारे 15 वर्ष त्याला आयुष्य वाढविण्यात आलं. म्हणजे प्रभू आपल्याला दोन्ही गोष्टी शिकवत आहेत, चांगल्या आणि वाईट. जर आपण चांगल्या गोष्टीकडे लक्ष देणार तर आपला मृत्यू जरी आला तरी चांगल्या कर्माद्वारे आपण वाचविले जाणार, आलेलं मरण टळलं जाणार. पण जर आपण वाईट कर्म करणार तर मरण लवकर येणार, मृत्यू लवकर येणार, अगदी जिवंत असताना सुद्धा दुःखामध्ये, संकटामध्ये सापडले जाणार. आणि शेवटी या आयुष्याच्या अंतानंतर आपण नरकामध्ये, अधोलोकामध्ये टाकले जाणार. प्रभू म्हणतो जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. आणि आपण जे काही कर्म करत आहोत त्याचं प्रतिफळ आपल्यालाच मिळणार आहे. भले आज नाही, उद्या नाही, पण 10 वर्षांनी तरी ते येते. फिरून फिरून कर्म पुन्हा त्याच माणसाच्या माथी येतात. जसं अदोनी बेजिताने ज्याप्रमाणे केलं त्याची परिस्थिती कालांतराने तीच झाली. त्याने जसे लोकांचे अंगठे कापले तसे त्याचे पण कापण्यात आले आणि त्याने स्वमुखाने कबूल केलं. कोणाला सांगण्याची गरज लागली ना त्याच्या कर्माबाबतीत. त्याने स्वतःने कबूल केलं, मी केलं तसंच माझं करण्यात आलं, माझ्या करणेचं फळ देवाने मला दिलेलं आहे. म्हणून कर्म कोणाला सुटत नाही आणि मृत्यूनंतर आपण काही बरोबर घेऊन जाणार नाही, फक्त आपली कर्म ज्याकडे अजूनही आपलं दुर्लक्ष आहे. म्हणून त्याकडे लक्ष लावा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आपण कशा प्रकारचं जीवन जगत आहात, चांगलं की वाईट, धार्मिक की अधार्मिक. आणि दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करत नाही, दुष्कर्म कोणाला वाचवत नाही, चांगली कर्म वाचवितात. म्हणून आज आपल्याला प्रभूकडे वळायचं. आमोस 5:4 वचनात इस्रायलचा परमेश्वर म्हणतो मला शरण या तर तुम्ही वाचतील. आपण प्रभूला शरण येणार, पूर्ण देवापुढे नम्र बनणार, प्रभूचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करणार, तर प्रभू म्हणते तुम्ही बचावले जाणार, वाचविले जाणार. म्हणून आपल्या बचावासाठी, स्वतःला वाचविण्यासाठी प्रभूकडे वळा, प्रभूचा दावा करा, प्रभूची प्रार्थना करा आणि आपल्यातून उरलेल्या आयुष्यामध्ये चांगली कर्म करता यावी यासाठी प्रभूकडे विशेष प्रार्थना करा.
म्हणजे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला धार्मिकतेमध्ये वाढण्याची कृपा देणार, चांगली बुद्धी, चांगलं ज्ञान प्रभू आपल्याला देणार की आपण पापाकडे न वळता चांगल्याकडे वळाले जातील. कारण चांगल्याद्वारे फायदा आपल्याच आहे. जो चांगलं करीतो त्याच्या पाठीशी देव नेहमी असतो आणि आज प्रभू आपल्या बरोबर राहावे आयुष्यभर अंतापर्यंत स्वर्गीय राज्यात जाईपर्यंत. म्हणून त्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा आणि चांगली कर्म करण्यासाठी तयार व्हा, सज्ज व्हा की ज्याच्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार आणि हर परिस्थितीमध्ये प्रभुदेव आपल्या लोकांचा सांभाळ करणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्यातून काही चुकलं असेल तर मला क्षमा.